छोटी मोठी भूक लागली तर काय खायचं? चला आज मी सांगते. पटकन बनवूया कच्चा चिवडा. एक प्रकारे भेळच म्हणा. मी आधी घेतलंय डब्बाभर मुरमुरे, त्याचसोबत घेतलाय पोह्यांचा चिवडा. यामध्ये दलिया आणि शेंगदाणे सुद्धा आहे. सोबत घेतलाय तेवढंच फरसाण. त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो, कांदा, कांद्याची हिरवी पात, कोथिंबीर. आता हे सगळे साहित्य एका भांड्यात घेऊया. मोठं पातेलं घ्या, त्यामध्ये घ्या सगळ्यात छान आधी आपले मुरमुरे. त्यानंतर आपले कोरडे फरसाण टाका आणि सगळ्याला एकजीव करा. सगळं छान एकत्र झालं की आता यामध्ये आपले कापलेले टोमॅटो, कांदा, कांद्याची पात हे सगळं घाला. आता तेल गरम करा. त्यामध्ये थोडं तिखट, मीठ, हळद आणि थोडासा जिरे पावडर घाला. सगळं एकजीव करा आणि आपल्या फरसाणवरती घाला. त्यानंतर यामध्ये घाला मस्त निंबाचा रस. आता आपल्या हाताने मस्तपैकी याला एकजीव करा. सगळीकडे छान असं लागलं की चला आपली भेळ झाली तयार. याला भेळ म्हणा किंवा कच्चा चिवडा. टेस्टी तर आहेच, पण याने वजनसुद्धा कमी होतं. रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करा.